की ते योग्य ठरणार नाही. त्याचं कारण बारामती जी काय आज आहे ती आदरणीय पवार साहेबांमुळे, आदरणीय अजितदादांमुळे व या दोघांना साथ देणारे जे सर्व बारामतीकर आहेत त्यांच्यामुळे ही आज जी बारामती आपल्या सर्वांना बघायला मिळते ती आहे. आणि याच्यातच बारामतीकर जेव्हा मी म्हणतो तेव्हा शेतकरी आले, युवा आले, विद्यार्थी आले, महिला आल्या, विविध व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक आले, व्यापारी आले, डॉक्टर्स, प्रोफेशनल्स, लॉयर्स सगळे त्याच्यामध्ये आले. कारण शेवटी विकास होत असताना एखादा नेता असाच विकास करू शकत नाही, त्यांना पाठिंबा देणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी लागतात. आणि विकासाच्या दिशेने बारामतीला घेऊन जात असताना पवार साहेबांना, दादांना तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी मदत केली, पाठिंबा दिला. सहसा राजकारणामध्ये बोलत असताना ज्यांचा सगळ्यात जास्त आकडा आहे अशा लोकांबद्दल बोललं जातं. व्यापार करणारे जे असतात, ज्याला आपण व्यापारी म्हणतो, बिझनेसमन म्हणतो, यांचा आकडा तसा कमी असतो लोकसंख्येप्रमाणे, पण कुठल्याही मतदारसंघाच्या विकासामध्ये त्यांचा प्रभाव हा खूप मोठा असतो. एखादा छोट्यातला छोटा दुकानदार तुम्ही घ्या, रिटेलर घ्या, होलसेलर घ्या, सुपर स्टॉकिस्ट घ्या, त्याच्याचबरोबर आता बारामतीमध्ये आपण बघितलं असेल दादांनी जो विकास केला आणि जो आत्मविश्वास दादांच्या विकासावर आपल्या सर्वांना होता, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट सुद्धा आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. छोटे मोठे बिझनेस हे तर आहेतच, प्रोफेशनल आपल्याकडे आहेतच, वकील संघटना चांगली, डॉक्टर संघटना चांगली, अनेक हॉस्पिटल इथं आहेत. त्यामुळे मी आमच्या नेत्यांशी बोलत असताना माझ्या आजोबाशी नाही तर माझ्या काकांशी राजकीय चर्चा होत असताना त्यांचं नेहमी त्या ठिकाणी बोलणं असायचं, लोकसंख्येप्रमाणे जो कुठला समाज म्हणजे मी काही जातीय नाही तर धार्मिक विषयामध्ये हात घालत नाही, पण समाज म्हणजे शेतकरी हा एक समाज, त्याच्याबरोबर मजूर हा एक समाज, अशा अनुषंगाने बोलतोय. ते तर महत्वाचे असतातच, पण कुठल्याही मतदारसंघामध्ये व्यवसाय होत असताना तिथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची पण काळजी नाही तर व्यापाऱ्यांची पण संपर्क ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. कारण ते हजारो लोकांना भेटत असतात, काय लोकांचं मत आहे, लोकांना काय अडचणी ह्या त्यांना त्या ठिकाणी माहिती असतात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल पवार साहेबांनी सुद्धा आपल्याशी सातत्याने संवाद ठेवला, दादांनी संवाद ठेवला. तुम्ही दादांना कधी त्या ठिकाणी भेटत होता, भेटू शकत होता आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी दादा त्या ठिकाणी सोडवत होते. मी जेव्हा बिझनेसमॅनला भेटतो, जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात, जे बारामतीला यायला इच्छुक असतात, नाहीतर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट बारामतीमध्ये केलेली आहे, त्यांचं एकच मत असतं की बारामतीमध्ये अजितदादांचा दरारा आहे आणि तो दरारा असल्यामुळे आम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट करायला कुठेही त्या ठिकाणी भीती वाटत नाही. आम्हाला हे माहिती आहे की आम्ही जर चुकलो तर दादा आम्हाला सोडणार नाही, पण आम्हाला हेही माहिती आहे की जर दुसरं कुणी चुकलं आणि आम्हाला जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर दादा त्यालाही सोडणार नाही. आणि ही भूमिका दादांची असल्यामुळे इथं इंडस्ट्री टिकली. MIDC आणण्यामध्ये पवार साहेबांचा मोठा वाटा होता, पण इंडस्ट्री टिकवण्यासाठी दादांचा खूप मोठा वाटा होता. आणि जसं इंडस्ट्रीचं मी बोललो तसंच मला अजून आठवतंय, मी जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करायचो, आता आत्ताही चर्चा करतो, त्यांनी आम्हाला सांगितलं असायचं, म्हणजे ते आम्हाला पोलीस अधिकारी सांगायचे नाही तर सांगतात अजूनही, की दादांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं असायचं, कोणाचंही ऐकायचं नाही. एखादी महिला, एखादी मुलगी शाळेत जाणारी MIDC चौक नाही तर म्हणजे पेन्सिल चौक, TC कॉलेज, माळेगाव नाही तर कुठल्याही चौकात माता भगिनींबद्दल जर कुणी काही चेष्टा केली, नाही तर मोटरसायकलवर तिथं फिरलं आणि उगाच काही चाळे जर केले, तर जो कुणी असेल
तो माझ्या जवळचा असू नाही तर लांबचा असू, त्याला त्या ठिकाणी सोडायचं नाही असे इन्स्ट्रक्शन आदरणीय दादांनी पोलिसांना तिथे दिले होते. बारामती जी घडली ती तुमच्या सर्वांमुळे घडली, या दोन नेत्यांमुळे घडली. पण बारामती घडत असताना या बारामतीचा सगळ्यात महत्वाचा जो बेस होता तो म्हणजे बारामतीमध्ये असणारी शिस्त. शिस्त जेव्हा असते तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की बिझनेस हा चांगला होत असतो. कुठेही आपल्याला भीती वाटत नाही, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण नाही आणि व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा नाही. त्यामुळे आपण अजितदादांकडे बघत असताना अजितदादांनी केलेलं कार्य फक्त तुम्ही भिंतीत बघून चालणार नाही. त्यांनी जे बिल्डिंग बांधल्या, रस्ते केले, झाडं इथं जी त्यांनी लावली, जगवली, मोठी केली, याच्यामध्ये दादा आपल्याला दिसतातच. पण खरे दादा आपल्याला बघायचे असेल तर इथे असणारी शिस्त, इथे असणाऱ्या सगळ्यांना जे काही सेफ्टी वाटते, जे वातावरण शांत आणि सुखरूप वाटतं, बाहेर फिरताना कुठंच काही वाटत नाही. आपल्या घरातल्या महिला सुद्धा जेव्हा बाहेर जातात त्यांना कुठंच तिथे टेन्शन येत नाही. याच्यामध्ये सुद्धा दादा आहेत. दादांना फक्त दादा असंच बोललं जात नव्हतं, दादा खऱ्या अर्थाने दादा होते आणि दादांची भीती चुकीचं काम करणाऱ्या लोकांना होती म्हणून ते दादा होते. आणि दादा आज आपल्यात नाही ही अतिशय दुःख देणारी गोष्ट आपल्या सर्वांना आहे. 28 तारखेला जी काय घटना घडली ती कशी घडली, का घडली, कुणी घडवली, त्याच्या मागे काय, हे आम्ही शोधल्याशिवाय तिथं राहणार नाही. आम्ही शोधतोय, एकटं शोधून होत नसतं, एकटा प्रयत्न करून होत नसतं. तुम्ही सर्वजण सोशल मीडियावर जो पाठिंबा आम्हाला देताय, मीडियामध्ये जे कोणी त्या ठिकाणी बोलतंय त्यांना तुम्ही जो पाठिंबा देताय, त्यामुळे कुठं ना कुठेतरी एक दबाव हा सरकारवर त्या ठिकाणी होत आहे. आणि आम्ही तर बोलतोच आहे, पण आमच्या बरोबर सुमित्रा काकी सुद्धा, जय असेल, पार्थ असेल, ते सुद्धा प्रयत्न करतायत. पवार साहेब आहेत, ताई आहेत, युगेंद्र, आम्ही सर्वजण पवार परिवार म्हणून आपल्या घरच्या व्यक्तीबद्दल नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला शंका असेल त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत आणि आपण शांत बसणं हे कधीच योग्य नसतं. आपण आपल्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल जर शंका असून जर शांत बसणार असेल तर आपण सामान्य लोकांना, दुसऱ्या लोकांना न्याय कसा देणार, अशी भूमिका पवार परिवाराची. म्हणून काय खरं घडलं, कसं घडलं, याचा प्रयत्न पाठपुरावा आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करतोय. त्याच्या मागे वेगळ्या वेगळ्या थेरीज आहेत, त्या थेरीज मी तुम्हाला सांगितलेलं परत मी बोलणार नाही. आणि तुम्ही बघितलं असेल रोज आपण या विषयावर बोलत नाही, कारण रोज बोललं तर त्याला राजकीय रंग येतो. आपण पाहिजे तेव्हा बोलत असतो, योग्य ठिकाणी बोलत असतो. अधिवेशनात आपण बोललो, त्याला उत्तर आलं, FIR झाला. उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या गोष्टी एवढ्या एवढ्या दिवसात करू. आता सरकारला सुद्धा आपल्याला टाइम त्या ठिकाणी द्यावा लागतो. पण 28 जानेवारी ही तारीख आपण आयुष्यात कधी विसरणार नाही. पहिले 5-6 दिवस तर कळतच नव्हतं खरं काय झालं. उठलं सकाळी की असं वाटायचं दादा आत्ता येतात. कुठलं तरी चुकीचं स्वप्न आपल्याला पडलंय आणि आत्ता दादा आपले परत येतील असं कुठेतरी एक फिलिंग 5-6 दिवस येत होती. 6व्या का 7व्या दिवशी दादांनी घातलेलं घड्याळ, फुटलेली काच, घड्याळ चांगलं होतं, चालू केलं तर ते चालू होईल, पण तो जो इम्पॅक्ट होता त्याच्यामुळे ते घड्याळ बंद पडलं होतं. त्यांचे मोबाईल, काच फुटली होती पण मोबाईल जळले नव्हते. त्यांची कपड्याची बॅग थोडीशी जळली होती, बाकी त्यांचे नॉर्मल कपडे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते. त्यांचा चष्मा, त्याची काच फुटलेली, पण त्याला जो लागणारा फ्रेम असती ती फ्रेम तशीच तशी. आता सुद्धा मी जेव्हा गोजूबाईमध्ये गेलो होतो तिथे असणाऱ्या लोकांना भेटलो, त्या महिला ज्यांनी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 1 बादली टाकली, 2 बादली टाकली, याच्यापेक्षा विमान जळत असताना धाडस करणं हे फार महत्वाचं आहे. ते धाडस त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं. आणि त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी आणि त्या तिथे असणारे जे पुरुष होते त्यांनी सांगितलं की दादांना आम्ही कसं ओळखलं. म्हणजे इतकं अशा त्या सगळ्या गोष्टी आणि ते घड्याळ आणि हे बघितल्यानंतर मग कुठंतरी जे सत्य आहे की दादा आपल्यातून गेले ते मान्य करावं लागलं. आणि मग त्यानंतर हे जे काही विषय आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण लागलो. पण दादा जाणं
हे फक्त या शहराचं नुकसान झालं, या तालुक्याचं नुकसान झालंय असं बघून समजून चालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. पवार साहेबांची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये आपण जर बघितलं, पवार साहेब देशाचे नेते आहेत. त्यांच्या पिढीमध्ये अनेक असे नेते होते. कुणी सांगलीचं प्रतिनिधित्व करत होते ते लोकनेते होते, कुणी विदर्भाचं करत होते ते लोकनेते होते. अनेक लोकनेते त्या काळामध्ये होते. तुम्ही थोडासा अभ्यास करा, अनेक पत्रकार या ठिकाणी आहेत. दादांच्या वयोगटामध्ये दादा एवढा पॉप्युलर, सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा एक व्यक्ती, एक लोकनेता, कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं तरी त्यांचं नाव हे आदराने त्या ठिकाणी घेतलं जायचं. विरोध असतो, सगळीकडे विरोध असतो, पण तरी सुद्धा आपण जर बघितलं तर कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला नेता आज दादांनंतर कोणतरी आपल्याला दिसते का? बहुजन समाजाचा नेता, सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा नेता आज या महाराष्ट्राने गमावलेला आहे. मला 70 ते 80 दिवस लागले या दुःखातून बाहेर यायला. अजून सुद्धा कधी कधी कळत नाही की काय आणि कसं आहे, राजकारण काय लेवलला त्या ठिकाणी गेलेलं आहे. पण शेवटी किती काय वाटलं तरी आपल्याला लढावं लागतं, आपल्याला बाहेर यावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं, काय खरं घडलंय ते शोधावं लागतं आणि जे काय झालंय ते विसरून मनामध्ये ठेवायचं, पण पुढे आपल्याला जायचं असतं. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वजण काम करतो. कसं असतं की मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पण अनेक प्रश्न पडले. कसं होणार, काय होणार, कसं लढायचं, कसं लोकांत जायचं. लोकांची इच्छा आहे की आपण तिथं गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, पण आपण कुठपर्यंत त्या ठिकाणी जाणार, संघटना कशी बांधायची, काय कसं बांधायचं. जसं आमच्यावर, या पवार परिवारावर आणि आमच्या पिढीवर, म्हणजे आम्ही 7-8 वर्ष झाले राजकारणात येऊन, एवढी मोठी जबाबदारी आता त्या ठिकाणी आलेली आहे. फक्त माझ्या एकट्यावर नाही, माझ्या पिढीतले सगळेच असतील. पार्थ असेल, जय असेल, युगेंद्र असेल, त्याच्याच बरोबर सुप्रियाताई आहेत, पवार साहेब तर मार्गदर्शक आहेत. मग शेवटी लढावं तर लागतंच. आणि आम्ही सगळ्यांनी निश्चय घेतलाय, केलाय. आणि खास करून माझ्या बाबतीत बोलायचं झालं, मी इथं आहे तर मी तरी निश्चय केला की मी लढणार आणि जिथं कुठं काय असेल ते जिंकणार सुद्धा, आणि त्यासाठी लोकांची साथ ही मिळणार असा विश्वास मला आहे. त्यामुळे तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील. एक कसे, एक आपल्या सुनेत्रा काकी यांच्यावर पण केवढी मोठी जबाबदारी पडली. म्हणजे समाजकारणामध्ये ऍक्टिव्ह असणारी एक व्यक्ती, एक महिला, त्यांच्यावर अचानक पती गेल्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेते. ठीक आहे, पद मिळालं, लोकांना वाटतं काय भारी, असं नसतं. ती एक जबाबदारी असते. मंत्रीपद मिळाली, पक्षाचे प्रमुख झाले, त्याच्याच बरोबर आता आमदार होणार आहेत. आणि अचानक ह्या गोष्टी 2 ते 3 महिन्यामध्ये झाल्या. त्यामुळे त्यांना सुद्धा काही गोष्टी समजून घेण्यासाठी, त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, त्या नक्कीच सगळ्या गोष्टी पटकीने समजून घेतील. पण बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांच्यावर त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये अजितदादा ज्या पद्धतीने काम करायचे तसंच काम हे सुनेत्रा काकी आमदार म्हणून आपल्या या बारामतीमध्ये त्या ठिकाणी करतील. अजितदादांची कॅपॅसिटी तुफान होती. दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही. दादांच्या कॅपॅसिटीला मॅच होण्यासाठी बारामतीकरांना मला या ठिकाणी सांगायचं, पवारांमधला एक व्यक्ती म्हणून की दादा आज आपल्यात नाहीयेत, दादा परत येऊ शकत नाही. दादांच्या विचाराने आपण नक्कीच काम करू शकतो. जी शिस्त बारामतीमध्ये ठेवली तशीच्या तशी ती शिस्त राहिली पाहिजे. उगाच काही लोक इतर लोकांना कोंडीत आणून, अडचणीत आणून एक वातावरण जे दादांनी इथं सेट केलं होतं, एक घडी इथं जी बसवली होती, जो विस्फोटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सगळे भेदभाव आम्ही विसरू. पवार आम्ही बारामतीमध्ये त्या ठिकाणी या विषयासाठी, बारामतीकरांसाठी एकत्र येऊ. काही झालं तरी इथली दादांनी बसवलेली घडी ही आम्ही विस्कटून देणार नाही, हे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो. कारण का हे महत्वाचं आहे. कारण का एखादा नेता गेल्यानंतर ठीक आहे, आपण फ्रेम ठेवतो, फुलं वाहतो, आदरांजली बोलतो, भाषणात बोलतो,
पण खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला जर श्रद्धांजली द्यायची असेल, आदरांजली द्यायची असेल, तर त्या माणसाने गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये जे काय उभं केलंय ते तसं तसं आणि त्यांच्या विचाराने अजून काय चांगल्या गोष्टी आपल्याला करता येईल का, याला जर प्रयत्न आपण केला आणि त्या पद्धतीने काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली देणार आहोत. फक्त भाषणापुरतं न ठेवता त्यांनी, पवार साहेबांनी जे काय आम्हाला शिकवण दिली त्या पद्धतीने आम्ही तिथं काम करतोय आणि याच्या पुढेही तिथं काम करेल. मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची की ही जी निवडणूक लागली ते आपल्यासाठी अतिशय दुःखद आहे. मी आधी बोललो होतो, दादा गेल्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये दादांच्याच परिवारातून सुनेत्रा काकी उभ्या आहेत. बारामतीकरांनी ठरवलेलं आहे, मी इथे येऊन तुम्हाला वेगळं काय सांगणार नाही. अनेक दादांवर प्रेम करणारे लोक बारामतीच्या बाहेरून तुमच्यापर्यंत येतील, प्रेमाने विनंती करतील, दादांच्या आदरापोटी तुम्हाला येऊन सांगतील की आपल्याला मतदान जास्त करून घ्यायचंय. ती लोक खरे सच्चे दादांचे कार्यकर्ते. बारामतीकरांना हेही माहिती की काही लोक येतील, उगाच इथं काही 4 गोष्टी सांगतील, वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतील, स्टंट करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना तुम्ही काही महत्व देऊ नका. सुनेत्रा काकी आहेत, पार्थ आहे, जय आहे, आत्या आहेत, मी आहे, युगेंद्र आहे, पवार साहेब तर आपल्याला आहेच आणि आम्ही सर्वजण भक्कमपणे या इलेक्शनमध्ये पार्टी विरहित आम्ही काकींच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी या इलेक्शनसाठी आहोत. त्याच्याचबरोबर दादांकडे बघून आणि दादांच्या कार्याकडे बघून आम्ही सर्वजण या प्रचारामध्ये, म्हणजे खास करून माझ्या बाबतीत तुम्ही विचारलं की तू इथं काय करतोय, इथं मी तर मतदार आहे बारामतीचा. तुम्हाला एक संधी मिळणार आहे दादांना श्रद्धांजली वाहण्याची. लोकनेत्याला श्रद्धांजली वाहत असताना आपण मताच्या माध्यमातून जर वाहू शकलो तर सगळ्यात चांगली ती संधी आपल्या सर्वांसाठी असते. आता तुम्ही बघितलं असेल 28 जानेवारीला ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या घरी जर गोड कार्यक्रम असेल, चांगला कार्यक्रम असेल, काहीतरी आनंदाचा कार्यक्रम असेल तर तुमच्यातल्या 99% लोकांनी कार्यक्रम कॅन्सल केले. मोठा कार्यक्रम धरला असेल तर तो छोटा केला. जर कुठल्या एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तर खूप मोठा असेल तर तो छोटा केलाय. दुकानाचं उद्घाटन असेल कॅन्सल केलं. का? दादांच्या प्रती असणारं तुमचं प्रेम. आता इलेक्शनमध्ये आपण मतदान जेव्हा करू तेव्हा दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर हे बघूनच आपल्याला मतदान करायचं. ती संधी तुम्हाला मिळणार आहे. मी स्वतः प्रचारासाठी अख्ख्या महाराष्ट्रात करतो. या पोटनिवडणुकीमध्ये मुद्दामून मला इथं येऊन काकींचा प्रचार त्या ठिकाणी करायचा होता. कारण आम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत असेल तर एक भावनिक आमची सुद्धा जबाबदारी आहे इथे येऊन या प्रचारामध्ये सहभाग घेणं. पार्टी म्हणून नाही पण व्यक्ती म्हणून, म्हणजे काकींसाठी पण आणि काकांसाठी पण. त्यामुळे भावनिक दृष्टिकोनातून आम्ही, मी असेल, माझे वडील असतील, माझी ताई असेल, माझी आई असेल, आम्ही सर्वजण गेले 3 दिवस बारामतीमध्ये फिरत आहोत. 70पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचलो, लोकांची चर्चा केली. कारण शेवटी भावनिक जेव्हा आपण होतो तेव्हा आपण राजकारणाचा विचार करायचा नसतो. जर राजकारणात असेल तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा करत नसतो, आपण मनाचं ऐकायचं असताना आमच्या मनाने सांगितलं या इलेक्शनमध्ये काही झालं तरी प्रचारामध्ये आपण सहभाग घ्यायचा म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आणि आज लोकांमध्ये गेल्यानंतर, लोकांची चर्चा केल्यानंतर जे कुठलं मतदान बारामतीमध्ये होणार आहे त्यातलं 57% मतदान कमीत कमी हे सुनेत्रा काकींना तिथं मिळणार म्हणजे मिळणार, अशी आजची परिस्थिती आहे. हे दादांकडे बघून, दादांच्या कार्याकडे बघून आणि जे काय घडलं त्याच्यामुळे आपलं जे दुःख झालंय आणि दादांना बघून तुम्ही आदरांजली, श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहणार आहात म्हणून ही लीड तिथं मिळणार आहे. आणि आजपर्यंत या देशामध्ये जे कुठले इलेक्शन झाले आमदारकीचे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठल्या व्यक्तीला मिळाली असेल तर ती आहे 2,14,000ची. जर गेल्या इलेक्शनमध्ये जेवढं मतदान झालं तेवढंच मतदान जर या इलेक्शनमध्ये झालं म्हणजे 2,80,000च्या आसपास मतदान झालं असं मला कळालंय. आणि त्यात 97% मतदान काकींना झालं. तर
2,70,000च्या आसपास मतदान काकींना होईल आणि लीड आपली जी असेल तर 2,40,000 ते 2,60,000च्या आसपास असेल आणि ही लीड याच्या पुढं या देशामध्ये कुणीही आलं तरी 100% तोडू शकत नाही. हा इतिहास बनवण्याची संधी या 23 तारखेला आपल्या सर्वांना आहे. हे लिहिलं जाणार आहे. अजितदादा आपल्यातून गेले, परत आणता येणार नाही, ते आपलं सगळं दुःख आहे. पण पोटनिवडणुकीमध्ये काकींना निवडून देत असताना आपल्या सगळ्यांना, म्हणजे मी पण मतदार असल्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना एक चान्स आहे इतिहास बनवायचा आणि तो चान्स आपण गमवायला नको. त्यामुळे 23 तारखेला जे कोणी आपले परिचयाचे ओळखीचे लोक असतील, बाहेर असतील, त्यांना परत एकदा आपल्याला बारामतीमध्ये बोलून मतदान करा म्हणून सांगणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल इलेक्शन जिंकलोय मग मतदान नाही केलं तरी चालेल. नाही, प्रत्येक मत म्हणजे दादांना असणारी आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. त्यामुळे मतदान होणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर बिनविरोध करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. मला अजून आठवतंय 28 तारखेला मी तिथं होतो. मला तिथं पार्थिव जे आणलं होतं तिथं दादांची बॉडी तिथं होती. मग मला डॉक्टर म्हणले आपल्याला दर्शन घ्यायचंय का, भेटायचंय का, बघायचंय का? म्हणलं हो मला बघायचं नाही, कारण मला हा चेहरा जो आहे इथं फोटोमध्ये तो माझ्या आयुष्यभर मला तो चेहरा मला त्या ठिकाणी आठवायचा आहे. तर ऍक्सिडेंट झालेला चेहरा आणि जो काही ऍक्सिडेंट झालेला चेहरा मला काही बघायचा नाही, मग मी बघितलं नाही. मग तिथं आम्ही असताना साहेब आले, साहेब बसले होते, पार्थ होता, जय होता, आम्ही सर्वजण तिथं होतो. तेव्हा चर्चा सुरू होती की अंत्यविधी कधी करायचा. पोलिसांनी विचारलं आणि त्यांना तिथं नियोजन करावं लागतं. लोक खूप मोठ्या प्रमाणात येणार होते. सगळ्या पवार परिवाराचं म्हणणं आलं की आज अंत्यविधी नको, कारण बारामतीकरांना, दादांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना दादांचं अंतिम दर्शन घ्यायचं. म्हणून त्या दिवशी रात्री अंतिम दर्शनासाठी विद्यापती स्टँडमध्ये आपण घाई गडबडीने सोय करण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक तिथं आले होते. दुसऱ्या दिवशी मग आम्ही त्यांना विचारलं पोलिसांना की दुसऱ्या दिवशी तुमचा अंदाज काय? त्यांनी सांगितलं 16 लाख लोक येतील. 16 लाख लोक असतील आणि त्यावेळेचं सोशल मीडिया जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत होते, चिडले होते, रागवले होते, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. आणि मग उद्या 16 लाख लोक येणार आणि हा जो संताप आहे, जे चीड आहे कोणाबद्दल तरी, जी चर्चा सोशल मीडियावर चालली होती, दादांबद्दल काय झालं, कसं झालं, कुणी केलं, कसं केलं, ही बरीच चर्चा तिथे सुरू होती. आणि जर दुसऱ्या दिवशी एखाद्या प्रेमापोटी भावनिक होऊन एखाद्या मुलाने साधा एक दगड फेकला असता, धक्काबुक्की झाली असते, 16 लाख लोकांमध्ये जर काय घडलं असतं, कोणालाही ते कंट्रोल करता आलं नसतं आणि त्याच्यामध्ये लागलं कोणाला असतं, नाही तर एखादी दुर्दैवी घटना कोणाचीच घडली असती ती आपल्या लोकांची घडली असती आणि ही घटना घडू नये म्हणून पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं की हा ऍक्सिडेंट होता आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी लोक शांत राहिले. पण मी तिथं असताना जेव्हा बघत होतो तेव्हा पवार साहेबांना बोलता सुद्धा येत नव्हतं, एवढे पवार साहेब भावनिक झाले होते. अजितदादा कदाचित 17-18 वयाचा असताना त्यांचे वडील वारले होते. त्यानंतर अजित काका, श्रीनिवास काका या दोघांना पवार साहेबांनी एका मुलासारखं सांभाळलं. फार जवळचं नातं त्यांचं आहे, दादांचं होतं. ते राजकारणात आले, संधी दिली गेली, संधीचं सोनं अजितदादांनी केलं, ते स्वतः कर्तृत्वान होते, मोठे नेते झाले. आणि त्या दिवशी साहेब तिथं असताना दादांची बॉडी तिथं होती. साहेबांना मी कधी तसं बघितलं नव्हतं, साहेबांना बोलता येत नव्हतं. तो जो निरोप तुम्हा सर्वांना टीव्हीच्या माध्यमातून द्यायचा होता, शांत राहण्यासाठी त्यांना अक्षरशः ते वाचावं लागलं. आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल त्यांची तब्येत थोडीशी डाऊन झाली, रिकवर होत नव्हती आणि आता ते रिकवर झालेले आहेत आणि आता ते बाहेर फिरायला लागलेले आहेत. त्यामुळे साहेबांनी पहिला निर्णय घेतला होता की आपण हे निवडणूक बिनविरोध करायची. मग भाजपने घेतला, एकनाथ शिंदेंनी घेतला, मग त्यानंतर काँग्रेसने थोडंसं लांबवलं. काँग्रेसची आम्ही चर्चा करत होतो की का असं करताय. त्यांनी त्यांच्याशी चर्चा करत असताना थोडासा जो आम्हाला अंदाज आला, त्यांचं अप्रत्यक्षपणे मत होतं की FIR
तपास याच्यावर लक्ष परत केंद्रित व्हायला पाहिजे, सरकारवर दबाव आला पाहिजे, म्हणून ते करणं तितकं महत्वाचं होतं. म्हणून आम्ही शेवटपर्यंत नेऊ. मग साहेब, ताई, काकी, सुनेत्रा काकी, मी, इतर लोक, काँग्रेसचे नेते हे सर्व बोलल्यानंतर काँग्रेसने तिथं माघार घेतली आणि मग तिथं कुठलाच पक्ष काकींच्या विरोधात तिथं नाही ऑफिशियली. बाकी हे जे लोक आहेत ते का उभे राहतात, कसे राहतात हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध आहे, म्हणजे मोठ्या पक्षांच्या माध्यमातून जे आहेत त्यांना महत्व देण्याचं कारण आहे. का उभं राहिलं त्यांनाच तिथं माहिती. त्यामुळे ही निवडणूक दादांकडे बघून आपल्याला सरळ सरळ ही 98-99% मतदान हे काकींना कसं होईल याची खबरदारी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. आणि एक सांगतो की काही प्रमाणात म्हणजे आम्ही जेव्हा लहानाचं मोठं होत होतो आम्ही सगळ्यांकडे बघत होतो. म्हणजे माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, पवार साहेब असतील, दादा असतील आणि मग परिवारामध्ये इतरही काही लोक आहेत. त्यानंतर जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तेव्हा बिझनेसवर फोकस केला. त्यानंतर राजकारणात आलो. राजकारणात आल्यानंतर पवार साहेबांना जवळून बघितलं, दादांना जवळून बघितलं. पण तुम्ही जर माझी थोडीशी स्टाईल बघितली ती थोडी वेगळीच आहे. त्याचं कारण असं, पवार साहेबांच्या काही गोष्टी, दादांच्या काही गोष्टी, अजून काही इतर नेत्यांच्या काही गोष्टी असं मिसळ करून तिथं माझं व्यक्तिमत्व करण्याचा मी स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे उद्या जाऊन लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, अधिकाऱ्यावर आवाज चढवावा लागला. एखादं उगाच कोणी नाटक करत असेल तर तो किती ताकदवान असेल तर तुम्ही बघितलं, आम्ही कोणाला घाबरत नाही. न ईडीला घाबरतो न कोणाला घाबरतो. सत्य असेल तर सत्याच्या बाजूने राहायचं, लोकांच्या बाजूने राहायचं ही आमची शिकवण आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार परिवार म्हणून बारामतीकर असतील, या परिसरातले तुम्ही सगळेजण असतात, प्रतिष्ठित आहात, व्यावसायिक आहात, पत्रकार आहात, तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही शेतकरी असू द्या, युवक असू द्या, विद्यार्थी असू द्या, नाही तर कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्या, आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहू. आणि जर उद्या जाऊन कोणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण इथं जे आजपर्यंत कोणाला सवय नाही आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते जी कुणी व्यक्ती नाही तर ती कुठली शक्ती असेल त्याला कसं शांत बसवायचं हे आम्ही करू. पण ते शांत बसवायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र तुमच्याकडनं पाठिंबा हा आम्हाला मिळेल. बारामतीमध्ये शांतता राहणं आणि शिस्त राहणं हे आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी महत्वाचं आहे. नेते महत्वाचे असतात पण लोकांचा विचार करणारे नेते महत्वाचे असतात. जर कोणी उद्या जाऊन स्वार्थ लक्षात घेऊन वेगळ्याच काय गोष्टी करून वेगळंच काही राजकारण आणि समाजकारण ते होऊच शकत नाही. पण राजकारण करण्याचा नाही तर वेगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, सुनेत्रा काकींना आवडणार नाही. ते त्या विषयावर लगेच कारवाई करतील आणि त्यांना पाठिंबा इथं शांतता ठेवण्यासाठी आणि व्यवसायासाठी चांगलं वातावरण ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत ना, आत्या आहेत, सगळे आहेत. एक मोठी कंपनी दोनदा विचार करत होती दादा गेल्यानंतर की काय करायचं, यायचं नाही यायचं. संवाद साधला गेला परिवारातून, लगेच त्यांनी इन्व्हेस्टमेंट आहे तशी ठेवली आणि ती आता इन्व्हेस्टमेंट करायला तयार. फक्त विश्वास लागतो आणि तो विश्वास त्या ठिकाणी दिला तर काही होत नसतं. लोक तिथं राहत असतात. काही प्रमाणात जमीन याच्यामध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले रिअल इस्टेटमध्ये आहे त्यांना पण मला सांगायचंय, जर कुणी असेल तर निश्चिंत राहावा. विकास जो साहेबांनी आपल्या दिशा दिली, दादांनी जी स्टाईल आपल्या बारामतीकरांसाठी आणली, दादांनी सुद्धा विकासाचं जे काही ध्येय मनात ठेवलं होतं आणि त्या पद्धतीने दादा ज्या विकास या परिसराचा करत होते त्याच पद्धतीने बारामतीचा विकास हा होणार म्हणजे होणार. कारण का ती डिमांड आहे, लोकांची डिमांड आहे. ते एक विजन आहे, दादांचं साहेबांचं विजन आहे आणि त्याच विजनली आणि तुमच्या म्हणण्यानुसार येत्या काळामध्ये पवार परिवाराकडनं राजकारण केलं जाईल. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. मी प्रतिनिधित्व करतो कर्जत जामखेडचं. त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना मी त्या भागामध्ये जास्त वेळ होतो. इथं मी जिल्हा परिषद सदस्य असताना बारामतीत मी फिरायचो. दादांच्या मार्गदर्शनाखाली, ताईच्या मार्गदर्शनाखाली काम करायचो. विकासाची कामं तिथं करत होतो. दादांकडनंच कामं करून घेत होतो. आमदारकीची संधी मला साहेबांनी दादांनी दिल्यानंतर मी
कर्जत जामखेडला उभं राहिलो आणि तिथं थोडासा फोकस दिला. आणि इथं सुप्रियाताई मोठ्या नेत्या आमच्या, अजितदादा आमचे मोठे नेते, एवढे मोठे नेते इथं काम करत असल्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ते इथं तसं काही काम नव्हतं. पण उद्या जाऊन सुनेत्रा काकी आमदार होणार, त्या अजित काकांसारखंच काम करणार. पार ते जय आहे, युगेंद्र आहे, खासदार सुप्रियाताई आहे. मी सुद्धा तुम्हाला सर्वांना शब्द देतो, अजितदादांची सवय तुम्हा आपल्या सगळ्यांना लागली. अजितदादांची क्षमता अफाट होती, त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण दादांसारखं काम करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि कुठेही आम्ही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही. त्यामुळे दादांची विकासाची गती बारामतीकरांसाठी आणण्यासाठी पवार म्हणून आम्ही एकत्रित इथं काम करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी अडचण येणार नाही याची 100% आम्ही सर्वजण दक्षता घेऊ, असा पवार परिवाराकडनं आपल्या सर्वांना मी शब्द देतो. आणि या येणाऱ्या 23 तारखेला मतदान करत असताना तुम्ही जास्तीत जास्त मतदान हे आणि 98-99% पेक्षा जास्त मतदान हे इथं कसं होईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करू. आणि याच्या पुढेही जाऊन ज्या पद्धतीने तुम्ही दादांबरोबर आपल्या संघटनेच्या बैठका करत होत्या, त्या तुम्ही बैठका परत एकदा मध्ये थोडासा वेळ गेला असेल, बऱ्याच काही गोष्टी होतील, तर सुनेत्रा काकींबरोबर तशा बैठका तुम्ही सुरू कराव्यात. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो, जिथं कुठं आम्हाला कोऑर्डिनेशन करायचंय या भागासाठी आम्ही तिथं कोऑर्डिनेशन करू. त्यामुळे तुमच्या संघटनेचं काम जसं चालू होतं तसंच त्या ठिकाणी तुम्ही चालू ठेवावं. विकासाच्या कामामध्ये तुम्ही जो हातभार लावला होता, डेव्हलपमेंटचं काम हातामध्ये घेऊन एक्सपॅन्शन तुमच्या डोक्यामध्ये असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बंद करू नका, तुम्ही एक्सपॅन्शन करा. उद्या जाऊन अपॉर्च्युनिटी येणारच आहे. किती काही केलं तरी बारामतीचा विकास हा ज्या गतीने सुरू होता त्याच गतीने येत्या काळामध्ये सुरू आपल्याला ठेवावा लागेल आणि तसाच तो ठेवला जाईल असं परत एकदा पवार परिवाराकडनं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली द्यायची असेल तर दादांनी जी घडी बसवलेली आहे ते आपण सर्वांनी सुद्धा ती घडी न विस्कटण्यासाठी प्रयत्न करावे, शांतता ठेवावी. आणि राज्यकर्त्यांना सुद्धा मला विनंती करायची, काम करत असताना दादांनी तुम्हाला जे तिकीट दिलं, जी संधी दिली, ज्याच्यासाठी दिली, या परिसराच्या विकासासाठी, या शहराच्या विकासासाठी, इथे शांतता आणि एक डिसिप्लिन ठेवण्यासाठी, एक शिस्त ठेवण्यासाठी, तसंच राजकारण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना करायचं आहे. कारण का मतदान मिळत असताना नेत्यामुळे आज तिथं मतदान मिळालं आणि नेत्याचाच विचार जर कोणी तिथं सोडला तर उद्या जाऊन पब्लिक मतदार हे त्या कार्यकर्त्याला, त्या नगरसेवकाला नाही तर त्या नेत्याला मतदान कधीच तिथं करणार नाही. आज दादांमुळे आपण सर्वजण निवडून आलेलो आहोत. उद्या जाऊन दादांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीलाच हे सगळे मतदार तिथं मदत करणार आहेत. त्यामुळे या अनुषंगानेच आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारात करून मला असं वाटतं की उद्याचा प्रवास आणि बारामतीचा विकासाचा प्रवास या सर्व जे पवार परिवारातले सर्व मोठे सिनियर नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू. आणि कृपा करून मला तुमच्यातलाच एक समजा, मला कार्यकर्ता समजा. उद्या काय वाटलं तर तुम्ही मला बोलवा. कोणाच्या मध्ये मध्यस्थी करायची असेल, बोलायचं असेल, कुठल्याही नेत्याला सांगायचं असेल, काय काम करून घ्यायचं असेल आणि तिथं माझा रोल जर महत्वाचा वाटला तर मला तिथं सांगा. त्यामुळे अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपण काम करू. परत एकदा दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण दादांच्या विचाराने 100% आपण सर्वजण काम करू शकतो एवढंच इथं या ठिकाणी सांगतो. दादांच्या कार्यासमोर मी नतमस्तक होतो, बारामतीकरांसमोर मी नतमस्तक होतो. पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही ज्या पद्धतीने राहिला, दादांबरोबर ज्या पद्धतीने राहिला आणि आज या इलेक्शनमध्ये मतदानाच्या माध्यमातून तुम्ही 100% काकींच्या पाठीमागे पण तसंच राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, या चर्चेमध्ये सहभाग घेतला, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि फक्त असंच नाही तर सातत्याने अशा पद्धतीने आपण सर्वजण भेटत राहूया एवढंच इथं सांगतो. अनेक मान्यवर, मोठे पदाधिकारी, व्यावसायिक सर्वजण या ठिकाणी आलेत, त्यांचे सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो, तुमचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.